अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगुडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साख्यात येथील रूपे श्रीदत्त वास्तव संप्रत करतात. पै मुरगुडीचे विप्र बाळप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी तेथे आपण जाऊनी बैसाव अनुष्ठानी श्री गुरुस्वप्नी येऊनी सांगती तसे करावे. मानवला तयाशी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिले. प्रांतकाळी उठवणी संगमावरी स्नान करून जपध्यान आटपणी मागुती येते गावात. सेवकरांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तरे संगमावरी परतून येते ते. मध्याह्न स्नान करून पुन्हा बैसती जपधानी. आस्था जाता वा श्रमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावदर जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोणी ग्राम माझी येते ते. सद्गुरु प्राप्तिकरिता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परित्यायांचे माणस कदा उदास नव्हेची. अय्या रामसेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसीपरी बाळपाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हा सकमी ते आम्ही पुरवजी. बाळपाशी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. ज्याने सोडले त्याचे घरी मागून या मजुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उतकी बुडवावे. जाणून आणून या बाहेरी बैसून तिथे शिवेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चित स्वप्नी तिने यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पाचे ते सुखावे. 15 दिवस गेल्यावरी रिस असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नामी तरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षतळी ठेवणी वस्त्रांशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता घालून रुचिक एक निघाला. त्यांची त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पाकांना मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषल्यानंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयांशी मार्गावरी जाहले. चरण चाली चालवणे अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नृसिंह सरस्वती येथे रूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे मेहमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष अनुभवून स्वामी कृपेने जाहले. येथे श्री स्वामीचे सारामृत नाम प्रकथा संबंध सुरते सदा परिसुत 1 दोषाध्याय गोड हा श्रेस्तुम शुभम भवतुम.